रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस नवी मजल मारत आहे। सुधाकर घारे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवजीवन मिळालं। सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असणारे उपक्रम जनतेच्या मनावर छाप उमटवणारे ठरत आहेत आणि तरुणाईसुद्धा नेता असावा तर असा असं म्हणत सुधाकर घारे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पसंती देत आहे। खालापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र करून कार्यकर्त्यांची फौज तयार केली। अंकित साखरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला साथ देत अनेक गावातील तरुण सुधाकर घारे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत। खालापूरमधल्या असंख्य कार्यकर्त्यांचा आज सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला। निवडणुका अगदी जवळ आल्यात। ह्या काही महिन्यांमध्ये जोरदार काम करत आपल्याला सुधाकर घारे यांना आमदार बनवायचंय असं म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रंजना धुळे महिलांचा खंबीर पाठिंबा घेऊन उभ्या होत्या। सुधाकर घारे यांच्यासारखं हक्काचं नेतृत्व आम्हाला हवंय आणि आमच्या तालुक्यातील बहुतांश मतं तुम्हालाच मिळून तुमचं राजकीय पारडं जड करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते काम करत आहोत असं म्हणत अंकित साखरे यांनी सुधाकर घारेंना विश्वास दिला। अशोक भोपतराव यांनी तरुणांना संबोधित करत पक्षामध्ये स्वागत केलं। यावेळी शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे पक्ष आणखी मजबूत झालाय असं म्हणत सुधाकर घारे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। सुधाकर घारे युवा मंचाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली। सुधाकर घारेंच्या पक्षप्रवेशाचा डंका, विरोधकांना मात्र डिपॉझिट जप्त व्हायची शंका असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला। आज खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत। ठाणे नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच जयेश पाटील आणि शरद जाधव, जो ठाणे नावे 2 बूथ आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, त्या बूथवर 100% मतं खालापूर तालुक्यातून मिळाली म्हणून तुम्ही समजा आता। कारण शरद जाधव आले, जयेश पाटील आले आणि सर्वच त्या गावातील ग्रामस्थ आज आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्यासोबत सगळे त्यांचे 3 सदस्य उपसरपंच सर्वच प्रवेश करत आहेत। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।